खेळण्याचा निर्णय घेतला बॅटिंग फर्स्ट आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केला टीम पाहू शकाल वाघवाडी टीमला. एका बाजूला भावली धरण विभागाला असलेला संघ पाहू शकाल तो जामवाडी इगतपुरी तालुक्यातील एक मातबर संघ दादा संघ ओळखला जातो जामवाडी. तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल कसारा वाशाळा विभागातील वाघवाडी संघ. ऑलरेडी दोऱ्याचा वाडा संघ नक्कीच क्वालिफायच्या राऊंड मध्ये धडक मारलेला संघ म्हणजे दोऱ्याचा वाडा संघ. चला घाई करायचे मित्रांनो, अजून एक आम्हाला 2 सामने कव्हर करायचे. हा सामना आणि पुढील सामना जरा घाई करायचे. पहिलाच बॉल मिस साहेब सोक फटका बदला पाहू शकाल. ओहो ये प्रभू हरी कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. मोये मोये झालंय नक्कीच पाहू शकाल. अरे सर हा जेल सोडला होता का मॅच सोडला होता ते समजत नाही मित्रांनो. एक सिंगल नक्कीच जुळली गेली आहे. हा पहिला झेल माई यांचा मात्र झेल मात्र धरतीला दान. आता मात्र विलास यांना स्ट्राईक मिळती आहे. पकडा कॅच जिंका मॅच असं नक्कीच गजानन मुंडुळा अर्थात गणेश मुंडुळा एक उंबरवाडी गावचा चॉकलेट बॉय हे म्हणतात सातत्याने पकडा कॅच जिंका मॅच. आणि कॅमेऱ्याच्या भूमिकेत पाहू शकाल एबीडी स्पोर्टचे सर्व मुख्य नक्कीच पाहू शकाल आज आमचा करता धरता एबीडी स्पोर्टचा प्रकाश दादा भांगारा. ओहो बीमर बॉलला मात्र भिरकावून दिलाय स्टँड अँड डिलिव्हर. टोटल 7 धावा धाव फलकावर बाय 1 गेट 1 एकावर एक फ्री. काढला जाते धाव फलक सजवला जातोय भाऊ शिंगवा. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉल ना मात्र उडवलाय विलासने बॉल मात्र खल्लास केलाय. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार षटकार. पाहू शकते आता मात्र 14 मोठं षटक महाल मिळत आहे. दिलीप यांच्या मार्फत जर्सीवर देवा लिहिलाय. दिलीप तयार पुढे एकदा नक्कीच बॉलला उडवलाय मिस्टर फटका फसलाय आणि फलंदाज गोवान. इथे मात्र विलास फलंदाज बाद होईल. धन्यवाद डीजे. धावसला पावसाल 1 गट 14 नो बॅटरला पावसाल गणेश. शफल झालेत आडवा बॅटे रूम बनवायचा होता. ओहो लगातार बॅक टू बॅक दुसरी विकेट. गणेश आला गणेश गेला फलंदाज फेल संपलाय गणेश. धन्यवाद अरे सर. 2 गडी बाद आवश्यक 14 गोलंदाज पण एकदा दिलीप तयार आकाशसाठी.
सो नक्की अलॉंग द फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला बॉल पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्रक्षक धावतोय आणि बघता बघता दुसरी सुद्धा धाव नक्कीच जुळली गेली आहे. चेंडू उचलणार फेक करणार 2 धावा धाव फळकावून नक्कीच जुळल्या गेल्या. धाव सगळ्या 2 पुढे जाते 16 धाव सगळ्या अजून किती करतील गोळा हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. चला मित्रांनो अजून एक सामना खेळवायचा जरा घाई करायचा आहे. नक्की चांगलासा फटका पाहू शकाल चेंडू निघून चाललाय लांगा बाउंड्रीच्या बाहेर. सगळ्या तब्बल पाहू शकाल 22 2 गडी बाद 22 धाव संख्या. पहिलं षटक दिलीप याने हाताळलं तब्बल 22 धावा खर्च केला. चला टीमनी करायचे वाघवाडी संघ अजून एक सामना खेळवायचा आहे. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. प्रत्येक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे मित्रांनो. हे नोंद घ्यायचे. दादू तयार आकासाठी. ओहो याला मात्र नक्की पाहू शकाल नो बॉल पिचच्या बाहेर पाहायला मिळतोय. इथे फ्री हिटची चान्स आता मात्र असेल धाव सगळ्या पाहू शकाल. याला फ्री हिटची चान्स. ओहो चांगला असा नक्कीच फोट फास्ट फ्युरियस आणि चेंडू सीमा पार षटकार. दोन गडमध्ये एक होते पुढे चेंडू. यामध्ये सगळा नागलाचा फटका पाहू शकाल टोलला चांगलं क्षेत्रक्षण पाहू शकाल. डॉट डिलिव्हरी पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ पाहू शकाल. दादू तयार पुन्हा एकदा 2 गडी बाद धाव सगळ्या 29. चांगलाचा फटका आडवा बॅट नाही चांगला क्षेत्रक्षण पाहू शकाल. एक सिंगल नक्की जुळले गेले 38च्या सर्कल मध्ये आणि एक सिंगलच्या मध्ये धाव सगळ्या जाते नक्की पाहू शकाल. 30 धाव सगळ्या धाव फलक पाहू शकाल. 2 गडी बाद 30. अजून एक काही चेंडू शिल्लक असेल. दादू तयार पुन्हा एकदा वाघवाडे टीम कडनं. चांगलाचा फटका बॅकफुटला जर पंच आणि चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकार डीजे. पाहू शकता भद्र 2 गडी बाद 36 पुढील चेंडू. ओहो या बॉल मात्र नक्की स्लो वन डिलिव्हरीचा बॉल होता. हुक शॉट सजवता होता पण तो हुक शॉट मात्र सजवता आला नाहीये आणि चेंडूवाला डॉट बॉल. धाव सगळं धाव फला पाहू शकाल. 2 गडी बाद 36. 4:45 वाजले मित्रांनो. अजून एक सामना खेळवायचा आहे जरा लवकर घाई करायचे. नक्की दाडवा बॅट कडक प्रहार सजवताना परंतु मिस्टर स्ट्रोक फलंदाज गोन. तिसऱ्या विकेट जवळ आकाश ला जावला पहिल्या मध्ये धक्का.
दोन षटकाचा विचार केला जर 3 गडी बाद 36 अजूनही शेवटचं षटक असेल बाकी डेथवर स्पेशलिस्टसाठी चंदू नक्की मिस्टर स्ट्रोक फटका फसला पाहू शकाल. हो फलंदाज गॉन इथे मात्र विकेटचा पतन धक्का पाहायला मिळते. चौथा 4 गडी बाद. पुढे चेंडू गोलंदाज सज्जा यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल लेग स्टीमच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या धाव फलक 37 4 गडी बाद 37 धाव संख्या. यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल वाईट बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल धावसंख्या 1 ने पुढे जाते 38 च्या कड्यावरती. 4 गडी बाद 38 धाव संख्या धाव फलकावर. यावेळेस नक्कीच वाईट बॉल पाहू शकाल. खराब लेन पाहू शकाल चंदू यांची. यामध्ये चांगलासा सेन्सिबल ड्राईव्ह पाहू शकाल. यावेळी मात्र नक्की ओहो क्या बात आहे. काय रनआउट रॉकेट थ्रो सर रवींद्र जडेजा यांचा थ्रो पाहू शकाल. या संपूर्ण आपल्या क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याच्याच प्रमाणे रॉकेट थ्रो पाहू शकाल. फलंदाज नक्कीच बाद झालाय. 1+1 विकेट धावसंख्या पाहायला मिळते ती 5 गडी बाद 40. यावेळी मात्र चांगलासा बॉल मात्र टोललेला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण नक्कीच पोहोचले गेले तिकडे. एका सिंगल जुळली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते 2 धावा धाव फलकावर. या 2च्या सैन्य धावसंख्या पुढे जाते 42 याकडे वरती. 5 गडी बाद 42 धावसंख्या. याला मात्र नक्कीच पाहू शकाल सरळ रेषेमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा धाव फलकावर नक्कीच गेले धावसंख्या 44 44 4वर 4 44 44 धावसंख्या 5 गडी बाद 44. अजूनही काही चेंडू शिल्लक असेल. चंदू तयार पुन्हा वाघवाडी टीम कडनं 5 गडी बाद 44 जामवाडी संघाचे. याला मात्र नक्कीच पाहू शकाल चेंडूवाला डॉट डिलिव्हरी. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. चंदू सागरसाठी. चेंडू तो सागरसाठी राईट अमोर द विकेट.
यावेळेस नक्की एकदा चेंडूवाला डॉट बॉल. षटक क्रमांक झालाय तिसऱ्या सवात 3 षटकाखेरी धाव 44 आणि जिंकण्यासाठी नक्की 45 धावांची गरज. 18 बॉल 45. चला धावत पळत सजवायचा आहे जामवाडी संघ. आपण क्षेत्र सजवायचा, अजून एक सामना खेळवायचा आहे. पहिलाच बॉल चांगलासा राहिला गेलाय. गोलंदाज पाहुशाल विलास. स्ट्राईकला दादू नसला पाहुशाल गुरुनाथ याला. 18 बॉल जिंकण्यासाठी नक्की त्या पाहुशाल 45चं समीकरण पाहुशाल. आता मात्र एक बॉल डॉट आलाय. 17 बॉल 45. यामध्ये चांगला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू चालाय दन 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 करत चौकार 4 धावा. यावेळी सुद्धा नक्कीच चांगलासा मिस टाइम स्ट्रोक फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक जेल मात्र नक्कीच कॅरी करायचा होता, परंतु मात्र 3 क्षेत्ररक्षक आले होते. चेंडू मात्र एक. त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षक 3 आले होते आणि मिळेल फक्त 2 धावा. धाव फलकावर 2च्या सैन्य पुढे जातील. 6 बिनगडीबाज 6 धावसुया. 15 बॉल जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. पुन्हा विलास तयार. राऊंड द विकेट विलास. विलास सुद्धा गुरुनाथसाठी दादूसाठी. यावेळी मात्र नक्की मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. जेल मात्र कॅरी होतोय. डेगड मध्ये जावं लागेल दादू याला. फलंदाज गॉन. पहिल्या विकेटचा बदल धक्का. एक गडी बाद. धाव सगळ्या 6. एक गडी बाद. धाव सगळ्या 6. पुढे चेंडू विलास तयार. पुन्हा किरण साठी. ओहो स्टेप आउट झाले होते, परंतु मात्र चेंडूवाला डॉट बॉल. चांगला पाहायला मिळते बॉल. चेंडू डॉट डिलिव्हरी. कालच्या दिवसामध्ये पाहू शकाल ओमसाई गायदरा संघ नक्की सुपर 5 स्टार 5 मध्ये सेमीफायनल मध्ये धडक मारली. पाहूया आजचा दुसरा दिवस कोणता संघ जातोय. एका बाजूला वाघवाडे आहे तर दुसऱ्या बाजूला जामवाडी. तर ओमसाई दोरेजवडा संघ नक्कीच पोहोचलाय क्वालिफायच्या राऊंड मध्ये. यावेळी सुद्धा नक्की चेंडूला डॉट बॉल. नामदेवजी डोळसर नामदेवजी डोळसर नक्की नाना सांगतात की ओव्हर. षटक क्रमांक नक्कीच समाप्त. धाव पाहू शकाल ती 6. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. 12 बॉल 39 धावांची गरज. फटका पाहू शकाल. जितकी जास्त उंची तितकं लांब अंतर आणि बॉल झाला छूम अंतर. ज्या फटक्याची आवश्यकता होती
पाहुशाल एक गडी बाद 12, एक गडी बाद 12, अजून 11 बॉल्स आणि 33 धावांची गरज. गणेश तयार पुन्हा एकदा गुरुनाथसाठी राऊंड द विकेट आलेत. यावेळी मात्र नक्की सरळ रेषेमध्ये ओहो रन्स मिळतील, परंतु मात्र नकार दिलाय गुरु यांनी. नक्की मात्र धाव आली असती, परंतु मात्र धाव मिळत नाहीये. 10 बॉल 33 धावा. यावेळेस नक्कीच पाहू शकाल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कमबॅक करणं जाणताय जांभुडे टीमचा हा गोलंदाज गणेश. आठ बॉल 29 धावांची गरज. 8 बॉल 29. तर चांगला असा फटका पाहू शकाल. फटका सदोदर पाहायला मिळतोय. षटकार. सात बॉल 23. सात बॉल 23. गोलंदाज गणेश तयार. मात्र स्विंग आणि मिस चे टप्पा पडल्यानंतर बाहेर निघताना पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी नक्की 23 धावांची गरज. 6 बॉल 23. चला मित्रांनो, नामदेवजी डोळे सर जरा घाई करायचे. 6 बॉल 23. शरद गोलंदाज. 6 बॉल 23. पाहूया एका बाजूला वाघवाडी, दुसऱ्याला जामवाडी, एका बाजूला कसारा वाशाळा विभाग, तर दुसऱ्या बाजूला भावली धरण इगतपुरी. चांगलासा फटका पाहू शकाल. एक सिंगल नक्कीच जुळली गेली. स्ट्राईक मध्ये रोटेट पाहायला मिळते. आता मात्र गुरुनाथ याला स्ट्राईक मिळते आहे. 5 बॉल 22 धावा. चांगलासा फटका पाहू शकाल. लॉंगा मध्ये ट्रॅव्हल झालाय. ओहो बॉल मात्र अडवला गेलाय. आकाश नामी काफिये बॉस आणि फलंदाज गॉन. किरण फलंदाज बाद होईल. चार बॉल 22. याला मात्र गगन चुंबे. स्ट्राईक मात्र रखित गुरुनाथ याच्याकडे आहे, परंतु सामना अजून संपलेली कारण मी अजून जिंकलो नाहीये.
3 बॉल करायचे त्या गोळा फक्त 16. 3 मॅक्झिमम 3 षटकार 3 यलगार 3 आउट ऑफ द पार मारावं लागतील. गुरु तयार. पुण्याचा बॉल उडवलाय. आलाय दुसरा. अजून 2 तर मारावे लागतील. धावफल पाहू शकाल. आता माझा 35 2 बॉल 10 धावांची गरज. खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा आपला एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशी असेल. क्रिकेट हा जिथं चिकाट्याचा खेळ आहे मित्रांनो. पाहू शकाल इथे मात्र घाम काढल्याशिवाय धामाची किंमत कळत नाही मित्रांनो. त्याच प्रकारे पाहू शकाल क्रिकेटमध्ये घाम काढल्याशिवाय तुम्हाला यश नावाची गोष्ट येणार नाहीये. बॉलची पूर्तता करायची 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. 2 बॉल 10. दोन बॉल 10. पुण्यात नक्कीच आडवा वाटे चांगला असा सेन्सिबल ड्राईव्ह पाहू शकाल. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. बॉल हो बॉलला मात्र अडवला गेलाय आणि 2 धावा धाव फलकावर नक्कीच जुळल्या गेल्यात. आता मात्र 1 बॉल करायच्या त्या 8 धावा. घाम मात्र नक्कीच फोडलाय जांभोळी टीम कडे. वाघवाडीचा हा फलंदाज गुरुनाथ. 1 बॉल 8 धावेची गरज. इथे मात्र नक्कीच प्रयत्न काही पडले. हार्ड लक टीम नक्कीच पाहू शकाल.